नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आताच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत चार्ट पॅटर्न, सगळ्यात मोठा गांडवागांडवीचा खेळ ज्याला म्हणतात चार्ट पॅटर्न. सगळ्या दुनियेनं, सगळ्या युट्यूबरांनी, कोर्सवाल्यांनी एकच गोष्ट शिकवलेली आहे. डब्ल्यू पॅटर्न झाला की बाय करायचा, एम पॅटर्न झाला की सेल करायचा, कप अँड हँडल झाला की वर जातंय, उलटा कप अँड हँडल झाला की खाली येतंय, हेड शोल्डर झाला की खाली पडतंय, इन्व्हर्टेड हेड शोल्डर झाला की वर चालतंय. सगळ्या दुनियेने सांगितलेलं आहे. एकच विचार करायचा, एवढं शिकल्यानंतर एकच फक्त विचार करायचा. काय विचार करायचा की बाबा सगळ्यालाही माहिती आहे, तर मग सगळे प्रॉफिट का करत नाहीत ती मला सांगा. एक वाक्य ऐकलं का तुम्ही की 90% लोक लॉस करते ती? ऐकलं असेल वाक्य. 10% लोक प्रॉफिट करते ती. त्याचं कारणच आहे 90% लोकांना एकच गोष्ट माहिती आहे, डब्ल्यू ला वर जातं, एम ला खाली येतं. या असल्या फालतू गोष्टी शिकल्यावरती 90% लोक लॉस करणारच दादानो. काय म्हणजे स्वतःच विचार करा तुम्ही, लोक काय शिकते ती मला सांगा. सगळे प्रॉफिट मार्केटमध्ये प्रॉफिट करत नाही ही गोष्ट तर तुम्ही ऐकून आज चालच. ओके, त्यामागचं हे रिझन आहे. एक तर तुम्ही काय तर फालतू शिकून येता, कुठं 15-20 हजार कोर्समध्ये काय शिकता, काय करायचं कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि चार्ट पॅटर्न, त्या 15,000 रुपये जावा घरी, असलं काय ते शिकून येता. आता मी तुम्हाला बघा, प्रॉब्लेम एकच आहे फक्त, इथं मी शेअर करण्याचा प्रयत्न करेन नॉलेज. तुम्ही थोडंसं माझ्या सेंटेन्सवरती फोकस करा तर तुम्ही शिकचाल. मला इथं डायरेक्टली सांगता येत नाही की बाबा इथं सेल करायचा, इथं बाय करायचं, असं थोडं सांगता येणार नाही. त्याचं कारण मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे. ओके, कारण तो ऍडव्हान्स कॉन्सेप्ट आहे, ते मी सगळं इथं सांगायला लागलो तर एकतर व्हॅल्यू राहणार नाही पहिली गोष्ट त्या कॉन्सेप्टला काही. पण मी ट्राय करेन माझ्यातर्फे की बाबा आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला बरंच काही सायकोलॉजिकल नॉलेज भेटण्याचा प्रयत्न करेन. ओके, आणि बॅच जी चालू आहे ती जॉईन करायचं असेल तर तुम्ही करू शकता. त्याची फी तर एवढी म्हणजे काय ठेवलीच नाही असं समजा. फक्त तुम्ही जेवढा लॉस करता का नाही बाकी ठिकाणी ते सुद्धा माझ्या चार्जेस सुद्धा जास्त असतील ब्रोकरचे. ठीक आहे, चला चार्टवरती बोर करत नाही, सगळे पैसे डोनेट करणारा कोर्स ते ऑलरेडी सांगितलेलं आहे मी. चला चार्टवरती येतो, आलो चार्टवरती. थांबा, आता मॅटर झाला असेल मागच्या व्हिडिओत मी छोटं केलं का याला. चला नो प्रॉब्लेम, आता करतो छोटं. याला साईडला घ्यावं लागेल ना. चला माझं थोडं साईडला घेतलेलं आहे आणि आता येऊया चार्टवरती. ठीक आहे, बट डब्ल्यू पॅटर्न काय माहिती आहे का मार्केटमध्ये? आता डब्ल्यू माहिती आहे, एबीसीडी बालवाडीचं गेलता तुम्ही नाही? हे बघा, डब्ल्यू म्हणायचं याला. काय म्हणायचं? डब्ल्यू. याला काय म्हणायचं? यम. काय म्हणायचं याला? यम. अजून काय आहे तुम्हाला दाखवतो बरं का मी. ही कप आणि ही त्याचा दांडा म्हणजे हँडल. ओके, आणि काय असतं अजून? हेड शोल्डर नीज अँड टोज. कविता ऐकली तुम्ही नाही? हेड शोल्डर नीज अँड टोज. हे बघा. ओके, हा काय आहे? शोल्डर. हा काय आहे? शोल्डर. आणि हे आपलं डोकं, याला काय म्हणायचं? हेड शोल्डर नीज अँड टोज. ओके, असं असतं उलट डायरेक्शनला. हे बघा, असं झालं की याला काय म्हणायचं? इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर. अजून काय राहिला आपला? MW हेड शोल्डर कप अँड इन्व्हर्टेड कप अँड हँडल राहिला. इन्व्हर्टेड कप अँड हँडल. ओके, इन्व्हर्टेड कप अँड हँडल. अजून काय राहिला? ट्रायंगल पॅटर्न. हा असतो ट्रायंगल पॅटर्न. आता ह्याच्यामध्ये कॅन्डल्या भरल्या की विषय संपला. त्या 15,000 रुपये जावा घरी. ओके, आता येऊया चार्टवरती. ही झाली बेसिक गोष्ट बाबा की आहे का. आता चला बघूया. आता म्हणलं काय जातं माहितीये का की डब्ल्यू पॅटर्न झाल्यावर मार्केट वरच्या डायरेक्शनला जाईल. सगळ्यांना शिकवलेली गोष्ट आहे. डब्ल्यू पॅटर्नची नेकलाईन ब्रेक केली की बाय करायचा. इथं बाय करायचा 1:10. काय नाही, सगळ्यांनी बाय केला, खापशाला टॉपलॉस मारतं मार्केट आणि मग वरच्या डायरेक्शनमध्ये जातं. ओके, किंवा टॉपलॉस मारतं तसंच खाली जातं. दोनच चान्स आहेत. आता बघा पॅटर्न कसा ओळखायचा भाऊ मार्केटमध्ये. या इकडं आला का? हे बघा काय झालं, मार्केट इथून डाऊन आलं. कलर दिसतोय का? नसेल दिसत, पिवळा घेतो. ओके, घेतला. काय झालं, मार्केट डाऊन आलं. ओके, परत कुठे गेलं? अप गेलं, परत डाऊन आलं, परत अप गेलं. काय झालं? नेकलाईन ब्रेकआउट. कोणता पॅटर्न आहे? डब्ल्यू, किंवा ह्याला कप अँड हँडल पण म्हणते ती. डब्ल्यू जर जर खाली असलं का नाही असं तर ह्याला डब्ल्यू म्हणायचं. वरच्यावर असलं तर काय म्हणायचं? कप अँड हँडल. आता बघूया यम पॅटर्न. हे बघा, यम पॅटर्न ड्रॉ करून दाखवतो. यम पॅटर्न हा झाला. हे बघा, असं आलं, असं गेलं, असं आलं, असं गेलं. याला कुठला पॅटर्न म्हणायचा? यम. ओके, JKLM. त्यातला ही यम पॅटर्न. काय म्हणते ती? यम पॅटर्नचं ब्रेकआउट झाल्यावर मार्केट कुठं जातं? डाऊन जातं. ओके, गेलं का डाऊन?
गेलं, भरपूर डाऊन गेलेलं आहे. ओके, अजून दाखवतो. हा बघा बघा पॅटर्न बघा फक्त तुम्ही. हे कुठे गेलं? वर गेलं. कुठं आलं? खाली आलं. परत वर गेलं, परत खाली आलं. ओके, इथं काय झालं? नेकलाईनचा ब्रेकआउट झाला. नेकलाईन म्हणजे काय? ही मधली जी रेस असते का ना त्याला नेकलाईन म्हणायचं. मग काय म्हणजे एम पॅटर्न झालं, मार्केट कुठं जातं? खाली जातं. गेलं का? गेलं, भरपूर खाली गेलं. भावानो, सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये 50-50% आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी सांगतो, सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये काय आहेत? 50-50% चान्स आहे. 50% चान्स आहे की हा यम वर्क होईल. ओके, म्हणजे वर्क होईल म्हणजे खाली जाईल. 50% चान्स आहे हा यम मार्केट वरच्या डायरेक्शनला जाईल. आता तुम्ही स्वतःचे रूल्स ज्या वेळेला लावत चाल तुम्ही मार्केटमध्ये, त्यावेळेस तुम्ही प्रॉफिटेबल होणार. इथं की बाबा नेमकं कोणता यम खाली जातो, कोणता यम वर जातो. तुम्ही जर मला पर्सनली विचारायला गेला, मी काय करतो तर मी पर्सनली यम पॅटर्नवरती बायचा ट्रेड घेतो मी. ओके, माझे जे रूल्स आहेत ते बाय साईडला आहेत. डब्ल्यू पॅटर्नवरती माझे जे रूल्स आहेत ते सेल साईडला आहेत. म्हणजे डब्ल्यू पॅटर्न झाला मी मार्केटमध्ये सेल करतो. त्या दिवशी तुम्ही बघितला असेल हा ट्रेड कोणता केला. हा ट्रेड बघितला असेल तुम्ही, इथून सेल केला होता त्या दिवशी. हाच होता का बरं? हा नाही, हा सेल होता. आय थिंक हा सेल होता बघा. हा सेल डायरेक्शनला ट्रेड पकडला होता. हाच होता का? मलाच आठवना कुठं होता नेमका ट्रेड. ओके, चालतं, मला काय आठवणार नेमकं कुठं होता, विसरलो मीच. पण इथं तुम्ही बघू शकता. म्हणजे मला काय सांगायचं आहे की सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये 50-50% आहेत भावानं. ओके, तुम्हाला शोधायचं आहे की नेमकं कधी वर्क होतंय, कधी नाही, आणि स्वतःचे रूल बनवायचे. जर मी सांगितलं ना की असं असं वर्क होतंय, असं करा, त्यावेळेस तुम्ही प्रॉफिटेबल नाही होणार. पण ज्यावेळेस तुम्ही स्वतः शोधचाल मार्केटमध्ये त्यावेळेस तुम्ही प्रॉफिटेबल होणार. मी एक गोष्ट सांगतो, मार्केटमध्ये ज्यावेळेस क्लिअर कट पॅटर्न बनतो मार्केटमध्ये, क्लिअर कट एकदम क्लिअर छान सगळ्यांना वाटतं मार्केट वरच्या डायरेक्शनला जाणार आहे, मार्केट तिथं एक्झॅक्टली ट्रॅप करतं आणि फॉल करतं. ओके, याच्यासाठी कन्फर्मेशन घ्यावी लागते, याच्यासाठी रोज बनवावे लागतात, याच्यासाठी सायकोलॉजी लागते, लाखलपडी इथं पण आहेत. त्याचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल, तेही स्वतः. ओके, अजून काय आहे? इन्व्हर्टेड हेड शोल्डर, हे खूप सगळे पॅटर्न आहेत. आता ते शोधायला गेलं सापडणार पण नाही एवढ्या इझिली. तरी पण तुम्हाला एम डब्ल्यू दाखवलं आहे मी. माझा सांगण्याचा उद्देश हा नाही की एम पॅटर्न खाली जातो, डब्ल्यू पॅटर्न वर जातो. हे बघा माझा हा ट्रेड आहे. हा ट्रेड लाईव्ह मध्ये पण टेलिग्रामला पण टाकला होता बघा. ज्यांना टेलिग्राम चॅनल जॉईन करताय त्यांनी करून घ्या. ज्यांनी अकाउंट ओपन केलं नाही त्यांनी अकाउंट ओपन करा. ओके, आणि मला पाठवा, मी तुम्हाला व्हीआयपी ग्रुपला, प्रीमियम व्हीआयपी ग्रुपला ऍड करतो. लर्निंगचा ग्रुप आहे आपला. हा कोणता पॅटर्न आहे? कप हँडल म्हणा गेला बघा. हा मोठा कप, हे बघा एवढा मोठा कप आणि त्याचा छोटा हँडल किंवा एम पॅटर्न म्हणा, काय पण म्हणू शकता, काय हरकत नाही. नावापाशी काय, नावात काय सुद्धा नाही. मग माझी जी स्ट्रॅटेजी आहे ती बाय डायरेक्शनला इथून आहे. ओके, हा मूव आपण कॅप्चर करतो. तुम्ही म्हणता एवढा मोठा इथपर कॅप्चर का? अजिबात नाही. मी कुठपर्यंत कॅप्चर करतो हे बघा, या इथपर्यंत कॅप्चर करतो. कशानुसार? स्टॉप लॉस, हंटिंग, ऑपरेटर कॉन्सेप्टनुसार मी इथपर्यंत बाय साईड करतो. मी काय तुम्हाला सांगितलं, यम पॅटर्न भावानो मार्केटमध्ये खाली पण जातो. खाली गेले तर सुरुवातीला 2 एक्झाम्पल मी दाखवले तुम्हाला. आणि हे बघा वर पण जातो, असा दिसतोय तुम्हाला, वर पण जातो. मग तुम्हाला शोधायचं आहे, तुमचे रूल्स तुम्हाला लावायचे की बाबा कुठं खाली जातो, कुठं वर येतो, ते तुमचे तुम्ही शोधायचं आहे. ओके, आता हे बघा हेड शोल्डर दाखवतो. चला लगे हा हेड शोल्डर पण सापडलेला आहे. सगळे पॅटर्न, सगळ्या सायकोलॉजी 50-50% आहेत. जो व्यक्ती आपले स्वतःचे रूल बनवेल तो मार्केटमध्ये प्रॉफिटेबल होतो. कोणता पॅटर्न आहे हा? हेड अँड शोल्डर पॅटर्न म्हणायला. काय म्हणायचं? हेड अँड शोल्डर पॅटर्न. हे बघा असं मार्केट खाली आलं आणि नंतर वर गेलं. मग आपण हा मूव फिक्स कॅप्चर करू शकतो. हा मूव कॅप्चर केला होता बघा त्या दिवशी, त्याचा 2-2.5 हजार रुपयाचा प्रॉफिट झाला होता, टाकला होता टेलिग्रामला. ओके, हा मूव आपण कॅप्चर करू शकतो इझिली. मी म्हणतो हा पण मूव कॅप्चर करता येतो, पण काही गरज नाही. हा मूव कॅप्चर झाला की निवांत पांघरून घेऊन झोपायचं, लय टेन्शन घ्यायचं नाही. मार्केटमध्ये 2-4 हजार रुपये प्रॉफिट झाला की आराम करायला. ओके, हे बघा आता, हे बघा एम पॅटर्न. मी सांगितलं तुम्हाला वर्क पण होतंय मार्केटमध्ये, सगळं वर्क पण होतंय आणि हंटिंग पण होते. हे बघा दिसलं का तुम्हाला? कोणता पॅटर्न आहे? एम पॅटर्न आहे हा. मार्केट पुढे गेले बघा, डाऊनच गेलेलं आहे. म्हणजे कॉन्सेप्ट सांगण्याचा अर्थ काय आहे माझा, की युट्यूबवरती जे शिकवलं जातं की एम पॅटर्न खाली जातो, एम पॅटर्न वर जातो, तर त्या दोन्ही गोष्टी मार्केटमध्ये होतात. तुम्हाला तुमचे स्वतःचे रूल बनवायचे आहेत. कधी वरती जातंय, कधी खालती येतंय. बाकी ज्यांना बॅच जॉईन करायचे त्यांनी करून घ्या, काही प्रॉब्लेम नाहीये. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टेलिग्रामची लिंक दिली आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये, सगळ्या लिंक दिल्या आहेत, माझा नंबर दिला आहे. कुणाला काय प्रॉब्लेम असतील बिंदास्त कॉन्टॅक्ट करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.